कोविड काळात जेव्हा कुणीही व्यक्ती घरातील व्यक्तींच्या जवळ जाण्यास घाबरत असताना आरोग्य विभागात काम करणाऱ्या कोरोना फ्रंट फायटर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तसेच कुटुंबातील लहान मुले, म्हातारे, सासू सासरे यांच्या जीवाची पर्वा न करता, कुठली अपेक्षा न बाळगता सगळे काम करत होत्या. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने चांगले काम केले म्हणून एप्रिल 2020 ते कोरोना संपेपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा 10,000 रुपये कोरोना भत्ता देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तत्कालीन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी देखील जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना पत्र काढले होते, परंतु सदरच्या पत्राची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कोरोना काळात केलेल्या कामाचं ठरल्यानुसार प्रोत्साहन भत्ता म्हणून अंगणवाडी सेविकांना त्वरित देण्यात यावे. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना FRSचे काम देण्यात आले आहे, परंतु हे काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने FRSचे काम सक्तीचे करू नये या मागणीचे निवेदन FRSचे काम सक्तीचे करू नये या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार साहेब यांना नाशिक जिल्हा अंगणवाडी संघटना C2च्या वतीने निवेदन देताना अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड विजया टिक्कल उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचारी संघटना C2च्या वतीने आज जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. कोरोना काळामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता 1,000 रुपये देण्याचे जाहीर केले होते, परंतु ते अद्यापही त्यांना मिळाले नसून आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद येथे ओंकार साहेब यांना C2च्या वतीने निवेदन देण्यात आले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.